बंजारा समाजातील चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे नातू सचिन चव्हाण यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सोलापूर शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीमुळे सोलापुरातील अनेकांना राजकीय धक्का बसल्याचे ऐकण्यास मिळत आहे। त्याला कारणही तसेच आहे। मुळात चव्हाण कुटुंब हे काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक समजले जायचे, परंतु 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये सचिन चव्हाण यांच्या भगिनी अश्विनी चव्हाण या भारतीय जनता पार्टीकडून नगरसेविका झाल्या। त्यानंतर या भागात बरीच समीकरणे बदलली। दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून सचिन चव्हाण यांची ओळख आहे। असे असताना सचिन हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख झाले। राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सचिन चव्हाण यांना सोलापूर शहर प्रमुख पदाचे पत्र देण्यात आले। या फोटोमध्ये जिल्हा प्रमुख मनीष काळजे दिसत आहेत। त्यावरून या निवडीमध्ये मनीष काळजे यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे पाहायला मिळते। या प्रकरणी शिवसेनेच्या काही नेत्यांना विचारले असता त्यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले। नूतन शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता आपण मागील 6 महिन्यांपासून शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि एकनाथ शिंदे यांची ध्येय धोरणे आणि विचारसरणी यावर आपण प्रभावित झालो आहोत। त्यामुळेच आपण शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनी माझ्यावर सोलापूर शहराची अतिशय महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे। सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून सोलापुरात शिवसेना मजबूत करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।